तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्येचे लसावी आणि मसावी याच्यावरती आपण जे नमुना प्रश्न आहेत त्या प्रश्नाचा काही अभ्यास करणार आहोत। त्याच्यामध्ये पहिला प्रश्न बघा की 3 घंटा अनुक्रमे 12, 15 आणि 18 मिनिटांनी वाजतात। जर त्या सकाळी 10:30 वाजता एकत्रितपणे वाजू लागल्या तर त्यानंतर लगेच किती वाजता पुन्हा एकत्र वाजतील? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। बघा की याचे 3 घंटे आहेत, अनुक्रमे 12, 15 आणि 18 मिनिटांनी। 12, 15 आणि 18 मिनिटांनी वाजतात। जर त्या सकाळी 10:30 वाजता एकत्रितपणे वाजू लागल्या तर त्यानंतर लगेच किती वाजता पुन्हा एकत्र वाजतील? म्हणजे आपला 12, 15 आणि 18चा अशा उदाहरणामध्ये लसावी काढू लागतो। म्हणजे बरोबर त्या मिनिटानंतर त्या एकत्रितपणे वाजणार आहेत। म्हणजे 12, 15 आणि 18 या संख्यांचा आपलं काय काढायचं? लसावी काढायचा। या ठिकाणी बघा, मी या ठिकाणी लसावी काढतो। 12 आहे, त्यानंतर 15 आहे, त्यानंतर 18 आहे। या 3 संख्येचा आपला काय काढायचा? लसावी काढायचा। आता लसावी डायरेक्ट मी काढतोय। बघा या ठिकाणी तिन्ही संख्येला भाग कोणत्या संख्येने जातो? तो 3 ने भाग जातो। 3 चौक 12, 3 पाची 15 आणि 3 सम 18। त्यानंतर लसावी काढताना बघा, ह्या 2 संख्येला जरी भाग गेला तर एकदम 3 संख्येला भाग जात नाही। 2 संख्येला भाग जातो, 2 ने भाग जातो। 2 2 4, 5 5 आणि 2 3 6। त्यानंतर या ठिकाणी बघा कुठल्या संख्येने भाग जातो का? 2 संख्येला गेलं तरी काय हरकत नाही, पण नाही जात, भाग जात नाही। म्हणून या सगळ्या संख्येचा गुणाकार करायचा। म्हणजे लसावी या ठिकाणी बघा, जो लसावी असणार आहे बरोबर 3 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 5 गुणुले 3 यांचा गुणाकार येईल। 3 2 6, 6 2 12, 12 5 60 आणि 180। 180 जे आहे तो 180 काय झाला? या ठिकाणी तो आला, त्याचा लसावी आला। 180 लसावी आला। आता 180 मिनिट, 180 मिनिटांनंतर या ठिकाणी जर बघितलं आपण, पुन्हा एकत्रित बेल वाजणार आहेत। म्हणजे 180 मिनिट म्हणजे आपण बघा 10:30 वाजता वाजलेत, म्हणजे आपलं लक्षात घ्या नंतर मिनिटामध्ये रूपांतर आपल्याला करावं लागेल। आता मला वाटतं 60 मिनिटाचा या ठिकाणी बघा 60 मिनिट बरोबर 1 तास असतो। 1 तास बरोबर आहे। 60 60 120 आणि नंतर 60 म्हणलं की 6 3 18, 3 तास झाले। 180 मिनिट भागिले आपण 60 जरी केलं तरी तासामध्ये रूपांतर करतो। 0 0 6 1 6, 6 3 18 म्हणजे 3 तास झालं बरोबर। 3 तास, हा 3 तास या ठिकाणी सापडलेला आहे। 3 तास म्हटल्यानंतर या ठिकाणी बघा खूप महत्त्वाचं आहे की 10:30 नंतर 11:30, 12:30 आणि 1:30 म्हणजे दुपारी उत्तर तुमचं येणार आहे दुपारी 1:30 पुन्हा वाजणार आहे। 1:30 पुन्हा त्या ठिकाणी एकत्रितपणे बेल वाजणार आहेत। अशा उदाहरणामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला। पुन्हा किती वाजता एकत्र वाजतील तर सुरुवातीला आपण लसावी काढायचा, नंतर ते मिनटं येतील, काही वेळेस सेकंद असतात, त्याचा विचार करायचा आणि बरोबर त्यानंतर पुढं तास मोजायचे आणि आपण ते सोडवू शकतो। म्हणजे या ठिकाणी उत्तर आहे दुपारी 1:30। दुसरा प्रश्न बघा की 2 संख्यांचा गुणाकार 84 आहे। या 2 संख्यांचा मसावी 2 असेल तर त्यांचा लसावी किती? 2 संख्या तुम्हाला गुणाकार दिलेला आहे, या ठिकाणी मसावी दिला आहे, तर लसावी किती? बघा आपलं सूत्र काय असणार हो? लसावी बरोबर काय येईल तुमचा? 2 संख्यांचा गुणाकार। 2 संख्यांचा गुणाकार या ठिकाणी भागिले काय होईल रे? भागिले या ठिकाणी होईल मसावी। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला या सूत्राचा वापर करावा लागेल। म्हणून या ठिकाणी बघा 2 संख्येचा गुणाकार आहे 84, तुम्ही लसावी काढताय आणि मसावी त्याला 2। या ठिकाणी बघा 2 1 2, 2 चौक 8, 2 2 4 म्हणजे 42 हा लसावी आला। कारण 2 संख्या दिल्या असतील तुम्हाला तर आपण लसावी गुणिले मसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार असतो, म्हणजे लसावी या ठिकाणी किती येणार आहे? 42। या ठिकाणी प्रश्न तिसरा बघा की एका माणसाने 3 रुपयाचे, दुसऱ्याने 5.25 रुपयाचे तर तिसऱ्याने 6.75 रुपयाचे काही पेरू खरेदी केले। एका पेरूची जास्तीत जास्त किती किंमत असू शकते?
असा या ठिकाणी जर प्रश्न आला तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला बघा 3 रुपये आहे, इथं 5 रुपये 25 पैसे आहे, सगळं पैशामध्ये रूपांतर करून घ्यायचं. या ठिकाणी 3 रुपये बरोबर 300 पैसे होतं, बरोबर 300 पैसे आहे. त्यानंतर 5 रुपये 25 पैसे म्हणजे किती झाले 525 पैसे. आणि त्यानंतर तुमचं आहे 6 रुपये 75 बरोबर 675 पैसे. जास्तीत जास्त किती रुपयाला एक पेरू असणार आहे. आता पेरूची अर्धा पेरूची नाही, एका पेरूची किंमत आपल्याकडे जास्त किती असू शकते. अशा उदाहरणामध्ये आपल्याला मसावी काढावा लागतो. या ठिकाणी बघा 300, त्यानंतर 525 आणि नंतर 675 यांचा आपलं काय काढावं लागेल, मसावी काढावं लागेल. काय काढावं लागेल, मसावी. बघा या ठिकाणी तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे, 2ने भाग जात नाही. 3ने बघा 3ने भाग 6, 3ने भाग जातो 16, 5 11 18 बरोबर 3ने भाग जातो. 3 1 3 0 0, 3 1 3 2 राहिलं 3 1 3 2 राहिलं 22, 3 7 21, 3 5 15 बघा 3 1 3 2 राहिलं 22 झालं, 3 7 21 आणि 3 5 15, 3 2 6, 3 1 3 2 6, 3 5 15. ठीक आहे. नंतर बघा 7 4 5 9 12 आणि 13 भाग जात नाही म्हणजे 5ने भाग झाले. या ठिकाणी 5 2 10 0, 5 3 15, 5 5 25, 5 चौक 20 2 राहिलं 5 5 25. नंतर परत 5ने भाग जातो, 5 चौक 20, 5 7 35, 5 9 45. नंतर या ठिकाणी बघा समान संख्येने 2ने 3ने भाग जातो का नाही. या ठिकाणी 4ने नाही जात म्हणजे 2 संख्येला भाग गेला पाहिजे, जात नाही. 4 5 6 7 नाही, कुठल्याही 2 संख्येला भाग जात नाही. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण मसावी काढतो आहे म्हणजे तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी बघा 3 गुणुले 5 गुणुले 5 हा झाला मसावी. 3 5 15 15 15 3 5 15 15 5 75 पैसे. या ठिकाणी उत्तर येणार आहे तुमचं 75 पैशाला. या ठिकाणी एक पेरूची किंमत असेल, मसावी फक्त काढायला, लसावी काढायचा नाही म्हणजे यांचा गुन्हा करायचा. आणि या ठिकाणी 75 पैशाला एक पेरू जास्तीत जास्त असू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न बघा. या ठिकाणी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा की 30 36 आणि 90 यांचा लसावी त्यांच्या मसावीपेक्षा कितीने जास्त आहे. बघा यांचा लसावी मसावीपेक्षा कितीने जास्त आहे म्हणजे लसावी आणि मसावी दोन्ही आपल्याला काढावं लागेल. या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी काढतो आहे, दोन्ही काढून टाकू आपण. ठीक आहे. 30 36 90 बघा या ठिकाणी पहिला समान संख्येने कुठल्या भाग होतो, 2ने भाग जातो आहे. 15 1 2 8 16 18 18 36 बरोबर आहे. आणि 45 निमा होतो. त्यानंतर 3ने भाग जातो, 2ने भाग जात नाही सगळ्या संख्येला. त्यानंतर 3 5 15, 3 संग 18 आणि 3 1 3, 3 5 15. ठीक आहे. आता या ठिकाणी एवढाच मसावा येतो कारण पुन्हा भाग जातो आहे परंतु 2 संख्येला येते. या ठिकाणी बघा मसावी आपण या ठिकाणी इथे काढू शकतो 6 येईल मसावी. मसावी त्याला 6. आता लसावी काढताना काय करतो आपण, 2 बी संख्येला जर भाग जात असेल तर घालू शकतो. या ठिकाणी बघा 5ने भाग जातो, 5 1 5 6ला 6, 5 3 15. ठीक आहे. या ठिकाणी आता अजून 3ने भाग या ठिकाणी जातो आहे, 3 2 6, 3 1 3. ओके. आता मात्र भाग जात नाही. 2 संख्येला जरी भाग जात असेल तरी आपण घालू शकतो. या ठिकाणी बघा लसावी किती येतो, लसावी बघा 2 त्रिक 6 6 पंचे 30, 30 त्रिक 90 180. 180 हा लसावी आलेला आहे. 180 हा तुमचा लसावी येतो. त्यांनी काय प्रश्न विचारला आहे, यांचा लसावी हा त्यांच्या मसावीपेक्षा कितीने जास्त आहे, मसावीपेक्षा कितीने जास्त आहे. आता 180 वजा 6 म्हणजे बरोबर 174. म्हणजे 174 या ठिकाणी योग्य आहे. जे उत्तर आहे तुमचं 174 येईल म्हणजे 174ने जास्त आहे, 174 म्हणून उत्तर या ठिकाणी तुमचं येईल
174ने जास्त आहे. 174ने जास्त आहे. यानंतर बघा एक 5वा प्रश्न आहे की 2 समूळ संख्यांचा मसावी किती असतो. तर कोणत्याही 2 समूळ संख्यांचा मसावी हा 1 असतो, हा ध्यानात ठेवायचं. प्रश्न क्रमांक तुम्हाला 5 दिलेला आहे. वैशिष्ट्यामध्ये तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघा 360, 108 आणि 252 या संख्येचा मसावी किती. आपण एका संख्येचे सुद्धा विभाजक काढून मसावी काढू शकतो, काही हरकत नाही. परंतु या ठिकाणी मी 3ची एकदम काढतो आहे. बघा 360, 108 आणि 252. बघा या ठिकाणी आपल्याला मसावी काढायचा आहे. 2ने भाग जातो. बे 1 बे, बे 8 16 0, बे 5 10, बे 4 8, बे 1 बे, बे 2 4, बे 7 12. अजून 2ने भाग जातो. तिन्ही संख्येला भागायला पाहिजे. मसावी काढताना तिन्ही संख्येला भागायला पाहिजे. 92 18 0, बे 2 4. बघा बे 2 4, एक राहिलं बे 7 14, बे 7 12 आणि बे 3 6. तिन्ही संख्येला भागायला पाहिजे. 2ने जात नाही, 3ने भाग जातो. 3 3 9 0, 3 9 27, 3 2 6, 3 1 3. ठीक आहे. नंतर बघा 3ने भाग जातोच. 3 1 3 0, 3 3 9, 3 7 21. आता मात्र समान कुठल्याही संख्येने भाग जात नाही, कारण 3ने बघितलं कोणाला भागत नाही, 4 नाही, 5 नाही, समान तिन्ही संख्येला भाग जात नसेल तर हा झाला मसावी. हा म्हणजे कोणता की 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 3 हा झाला मसावी. मसावी बघा बे 2 4 4 3 12, 12 त्रिक 36, 12 त्रिक 36. या ठिकाणी 36 हा झाला काय झाला मसावी. 36 हा झाला मसावी. म्हणून उत्तर तुम्ही जर बघितलं तर 36 उत्तर येईल. आता पुढला प्रश्नाचा लसावी काढायचा आपल्याला. बघा 3 संख्या आहेत, आपण शिकलो आहे तरी पण या ठिकाणी मी सोडून देतो आहे. बघा 120, 240, 360. 2ने भाग जातो. बे 7 12 0, बे 1 बे, बे 2 4 0, बे 1 बे, बे 8 16 0. या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला भाग झाला पाहिजे. नंतर 2ने भाग जातो. बे 3 6 0, बे 7 12 0, 92 18 0. त्यानंतर या ठिकाणी 2ने भाग जातो. बे 1 बे, बे 15 आणि होतं 30 आणि 45. या ठिकाणी भाग तुम्हाला घालवता आला पाहिजे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर 3ने भाग सगळ्यांना जातो. 3 5 15, दोन्ही सगळ्याचा भाग जात नाही म्हणून 3ने घालला. 3 5 15, 3 1 3 0, 3 1 3, 3 5 15. परत 5ने भाग डायरेक्ट. का 3ने जातो आहे परंतु सगळ्या संख्या जात नाही म्हणून 5ने घालला. 5 1 5, 5 2 10, 5 3 15. या ठिकाणी लसावी काढतो आपण. काय काढतो लसावी म्हणजे सगळ्यांचा गुणाकार असतो. बघा मी करतो गुणाकार. या ठिकाणी 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 5 गुणुले या ठिकाणी 1 गुणुले 2 गुणुले 3 म्हणजे हे सगळ्यांचा गुणाकार असतो खाली संख्येचा. बघा बे 2 4, 4 2 8, 8 3 24, 24 5 120, 120 आणि 120 240, 120 गुणुले 2 240 गुणुले 3, 24 3 72 म्हणजे 720. गुणाकाराला 720 म्हणजे लसावी. म्हणून या ठिकाणी बघा लसावी बरोबर 720 अशा पद्धतीने आपण लसावी काढू शकतो. ठीक आहे. या ठिकाणी पुढला प्रश्न बघा स्वाध्याय क्रमांक 5.1 मधला. या ठिकाणी तुम्हाला थोडे स्पष्टीकरण काही उदाहरणं सोडून देतो. ठीक आहे. या ठिकाणी पहिलं उदाहरण बघा की 2 चौकातील दिवे अनुक्रमे 25 सेकंदाने आणि 45 सेकंदाने बदलतात. जर ते सकाळी 9:20ला एकदम बदलले असतील तर ते पुन्हा ते एकदम कधी बदलतील नेमकं. बघा या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल 25 सेकंद आणि 45 सेकंदचा काय करावं लागेल लसावी काढावं लागेल. 25 सेकंद आणि 45 सेकंदाला लसावी काढायचा. लसावी मी तेवढे सेकंद आले जे येतील ते येतील, तो लसावी झाला. त्या ठिकाणी सेकंद आहेत त्याचं मिनटामध्ये रूपांतर करून घ्यायचं. त्याचे कशामध्ये मिनटामध्ये रूपांतर करून घ्या. म्हणजे त्या सेकंदाला काय करा 60ने भागा, बरोबर तुमचं मिनटामध्ये रूपांतर येईल. आणि नंतर 20 वाजून 20 मिनटानंतर तेवढी मिनटं ॲड करा म्हणजे येणारं उत्तर तुमचं ह्याच्यापैकी कुठलं तरी येऊन जाईल. स्पष्टीकरण कळलं. दुसरा प्रश्न बघा
2 पेट्रोल टँकरची धारकता अनुक्रमे 590 लिटर व 630 लिटर आहे. एकाच मापाच्या डब्याने त्या दोन्ही ट्रॅक्टरची धारकता मोजायची असल्यास डब्याची कमाल धारकता किती असावी? कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. या ठिकाणी मसावी काढायचं आहे. मोठ्यात मोठं माप किती असावं म्हटलं तर या ठिकाणी काय करायचं? मसावी म्हणजे 590 लिटर आणि 630 या दोन संख्येचा जर मसावी काढला तर उत्तर आपलं या ठिकाणी मसावी काढला की उत्तर बरोबर या ठिकाणी येऊन जाईल. त्यानंतर पुढला प्रश्न बघा. 140, 170 अथवा 155ला भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 5 उरते अशी मोठ्यात मोठी संख्या शोधून काढा. बघा म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघा, जिला भागल्यावर प्रत्येक वेळी 5 उरते अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती असेल? तर तुम्हाला हे उत्तर काढत असताना या ठिकाणी बघा 140, 170 अथवा 155ला जिने भागल्यावर प्रत्येक वेळी बाकी 5 उरते अशी मोठ्यात मोठी संख्या शोधून काढा. काय करायचं? प्रत्येक वेळेस 5 उरते म्हणजे आपण काय करायचं बघा, येथून 140मधून 5 वजा करायचं म्हणजे 135, त्याचबरोबर 165 आणि 150 यांचा मसावी काढायचा. फक्त काय केलं आपण 5 वजा केलं प्रत्येकातून, बरोबर 5 वजा करायचं. किती 5 वजा करायचं यांचा मसावी काढायचा. काय काढायचं? मसावी. उत्तर 15 येऊन जाईल. ठीक आहे. नंतर बघा 3 घंटा सकाळी 8:30 वाजता एकाच वेळी टोळे देतात. त्या घंटानुक्रमे 5, 4, 5, 6 मिनिटांनी टोळे देत असल्यास तिन्ही घंटा पुन्हा एकाच वेळी किती वाजता असतील? काय करावं लागेल? लसावी काढायचा आणि मिनटं परत आपण सारून घ्यायची. ठीक आहे. त्यानंतर बघा 2 संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 6 आणि 72 आहे. एक संख्या 18 असेल तर दुसरी संख्या कोणती? आपल्याला माहिती आहे दुसरी संख्या कशी असणार आहे. दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी म्हणजे 6 गुणिले 72 भागिले 18 म्हणजे 18 8 18 चौक 72 4 सक 24 उत्तर येऊन जाईल. याचं म्हणजे तुम्हाला सूत्र आपलं माहिती आहे. सूत्राचा वापर करून आपण हे सोडवू शकतो. अशी लहानातला संख्या शोधा की जिला बघा या ठिकाणी हा एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. अशी लहान संख्या शोधा की जिला 6, 7, 8ने क्रमशः भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 5 उरते. म्हणजे ठिकाणी 5, 7 आणि 8चा काय करायचा? लसावी काढायचा. काय काढायचा? लसावी काढायचा आणि अधिक 5 करायचं त्याच्यामध्ये, कारण बाकी 5 उरले पाहिजे. जर बाकी 5 उरले असेल तर अधिक आपल्याला 5 करावं लागेल. बरोबर या ठिकाणी 6, 7, 8 लसावी काढा आणि नंतर त्याच्यामध्ये काय करा? अधिक 5 करा. ठीक आहे. त्यानंतर बघा 7वा प्रश्न काय? या ठिकाणी 7वा प्रश्न असा आहे की 10 आणि 12 ने पूर्ण भाग जाणली 3 अंकी कमाल संख्या कोणती? म्हणजे 8, 10 आणि 12चा काय करायचं? पहिल्यांदा लसावी काढा आणि लसावीच्या मग दुप्पट, तिप्पट, चौपट करा. लसावीच्या दुप्पट, तिप्पट, चौपट संख्या कोणती आहे बघा आणि ती उत्तर काढा. पहिल्यांदा लसावी काढा. लसावी जर 2 अंकी निघाला तर दुप्पट करा किंवा तिप्पट करा किंवा चौपट करा. त्या पटीत जर केली तर उत्तर 30 संख्या असते. ठीक आहे. समजा या ठिकाणी लसावी जर 120 आला तर 120 राहिल्यानंतर 120च्या दुप्पट किंवा 12 चौक 48, 12 96, मला वाटतं 960 आसपास येईल. परंतु लसावी तुमचा किती येतो त्याच्या पटीमध्ये करा. या ठिकाणी पुढला प्रश्न बघा. 2 गुणिले 3 गुणिले 5 आणि 3 गुणिले 5 गुणिले 7 यांचा लसावी काढा. लसावी काढतो म्हणजे काय करतो आपण? या ठिकाणी बघा, या ठिकाणी 2 गुणिले 3 गुणिले 5 आणि 3 गुणिले 5 गुणिले 7 यांचा लसावी. पहिल्यांदा 6 माग घेतलं बघा. 3 3 6 माग आहे, 5 5 6 माग आहे, म्हणजे एकदाच घ्यायचं आहे. राहिले 2 7 म्हणजे 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7 म्हणजे 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7 हा काही त्याला लसावी येणार आहे. पुढला प्रश्न बघा की 24, 36 आणि 42चा लसावी काढा. आपला लसावी काढता येतो, खूप सोपं आहे. 2 संख्येचा गुणाकार 216 आहे व त्यांचा मसावी 6 असेल तर लसावी काढा. आपण 2 संख्येचा गुणाकार भागिले 6 म्हणजे फक्त त्याला भागिले 6 करतो आपण, उत्तर लसावी येतो. सूत्राचा वापर करून टाका की लसावी बरोबर 2 संख्येचा गुणाकार भागिले मसावी हे सूत्र वापरा. किमती भरा, बरोबर भागाकार येईल, उत्तर काढा. ठीक आहे. नंतर 2 संख्येचा लसावी आणि मसावीचा गुणाकार 384 आहे. त्यापैकी एक संख्या 24 असेल तर दुसरी संख्या कोणती? लसावी गुणिले मसावीच आहे म्हणजे गुणाकार इथं केला आहे ह्यांनी, गुणाकार केला आहे, फक्त भागिले काय होईल? 24 होईल. ह्याला फक्त भागिले उत्तर काय होईल? 24 होईल. उत्तर तुमचा गुणाकार निघेल. सूत्र लक्षात आपलं आहे. त्यानंतर 2 संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 5 आणि 385 आहे. जर एक संख्या 55 असेल तर दुसरी संख्या कोणती? म्हणजे 5 गुणिले 385 भागिले 55 यांचा गुणाकार केला म्हणजे क्रिया मांडली आपण. 5 गुणिले 385 भागिले 55 बरोबर दुसरी संख्या उत्तर तुमचं निघून जाईल. त्यानंतर बघा पुढला प्रश्न बघा. 6वा प्रश्न काय या ठिकाणी दिलेला आहे बघा.
की दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 4 48 आहे. जर त्यातील एक संख्या 12 असेल तर दुसरी संख्या कोणती? खूप सोपं आहे. लसावी गुणिले मसावी भागिले पहिली संख्या बरोबर दुसरी संख्या उत्तर येईल. बरोबर, म्हणजे ह्याला गुणिले ही भागिले 12. त्यानंतर 10 बघा या ठिकाणी प्रश्न 10, 15 आणि 24 अथवा 30 यांनी भागल्यावर बाकी उरत नाही अशी लहानात लहान संख्या काढा. म्हणजे काय काढायचं आपल्याला? लसावी काढायचा. 4 संख्येचा लसावी काढायचा आहे. लसावी काढताना 4 संख्येचा काय करावं लागेल तुम्हाला? पहिल्यांदा 3 संख्येला भाग होतो का बघा. नंतर पहिल्यांदा 4 संख्येला भागायचं. नंतर 2 संख्येला भागवलं तरी चालतं, पण पहिल्यांदा सुरुवातीला समान संख्येनेच भागायला व्हायची. ठीक आहे, लसावी काढून टाका. नंतर पुढीलपैकी कोणत्या संख्या 8 व 12 या संख्यांच्या पहिल्या 3 गुणितांच्या समान आहेत? या ठिकाणी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला एकदा प्रश्न विचारला होता बघा. या ठिकाणी पर्याय बघायचे. 8 आणि 12 याची दोन्ही संख्येनं भाग गेला पाहिजे अशा संख्या सांगितल्या पाहिजे. 24, 48, 72. 8ने भाग जातो, 12ने भाग जातो. फक्त एवढंच पर्याय उत्तर आहे. दुसरा पर्याय उत्तर येत नाही. या ठिकाणी बघा 8च्या दुप्पटीत इथे 12 दिले, नाही होऊ शकत. म्हणजे ही गुणिते आहेत 24, 48 आणि 72. पुढला प्रश्न बघा. 72, 81 व 180 यांच्या मोठ्यात मोठा समान भाजक कोणता? या ठिकाणी तुम्हाला काय काढावं लागेल? मसावी काढायचा. या 3 संख्येचा मसावी काढायचा. ठीक आहे. 2 संख्यांचा मसावी 15 असल्यास पुढीलपैकी कोणती संख्या त्यांचा लसावी असेल? 2 संख्याचा मसावी किती आहे? 15 आहे. तर पुढीलपैकी कोणती संख्या लसावी असेल? म्हणजे भाग गेला पाहिजे. 15ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? 45 आहे. म्हणजे 45 हा पटीतले 15च्या पटीली संख्या आहे. 100, 200, 40 पटी संख्या नाही. म्हणजे 45 हा लसावी असणार आहे. कारण लसावीला मसावीने भाग जातोच, हे सूत्र आहे. म्हणून या ठिकाणी 45 उत्तर येईल. बघा या ठिकाणी पुढला प्रश्न काय? एका खोलीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे बघा 8.25, 6.75 मीटर आणि 4.50 मीटर आहे. ही सर्व नेमकीपणे मोजू शकेल अशी सर्वात लांब टेपची लांबी काढा. या ठिकाणी पाहिजे सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घ्या. 825 मीटरचं सेंटीमीटरमध्ये 825 सेमी, 675 सेमी आणि 450 सेमी. आणि ह्यांचं काय करा? आपल्याला मसावी काढा. काय काढा? ह्या 3 संख्येचा मसावी किती काढायचा? सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचे. 825 सेमी झालं, 675 सेमी झालं आणि 450 सेमी झालं. ह्यांचं रूपांतर काय करा? मसावी काढा. ह्यांचा 3 संख्येचा मसावी काढा. काय उत्तर येईल ती येईल. ठीक आहे. नंतर बघा ज्या संख्येने 171 आणि 251 या संख्येने भागल्यास बाकी अनुक्रमे 3 आणि 6 उरते अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती? या ठिकाणी बघा 171मधून 3 वजा करा. 171मधून 3 वजा करा 168 येईल. आणि 251मधून 6 वजा करा. त्या ठिकाणी ते तुमचं उत्तर येईल. त्यांचा काय करा? मसावी काढा. त्यांचा काय काढा? मसावी काढा. उत्तर तुमचं येऊन जाईल. म्हणजे काय करायचं? 171मधून 3 वजा करायचं, ते आलं 168 बरोबर. आणि दुसरं आहे 251मधून 6 वजा केलं, 6 जर वजा केलं 50मधून 45, 145. यांचं काय काढा तुम्ही? मसावी काढा. उत्तर तुमचं परफेक्ट येऊन जाईल. चॉकलेटचे 2 प्रकार 10 आणि 15, 12च्या पॅकमध्ये उपलब्ध आहेत. जर मला दोन्ही प्रकारचे चॉकलेट हवे असतील तर मला प्रत्येक प्रकारचे किमान किती पॅक खरेदी करावी लागतील? या ठिकाणी बघा 10 आणि 12च्या पॅकमध्ये उपलब्ध आहेत. जर मला दोन्ही प्रकारचे चॉकलेट हवे असतील तर मला प्रत्येकी किमान किती पॅक खरेदी करावे लागतील? या उदाहरणामध्ये बघा लसावी तुम्हाला या ठिकाणी काढावं लागेल. 10 आणि 12 लसावी काढावं लागेल. नंतर तुम्हाला त्याच्यावर ठरावं लागेल की 10 वाले 6 पॅक म्हणजे 60 आणि 12 म्हणजे 60. अशा पद्धतीने तुम्ही जर लसावी काढला, लसावी काढून नंतर 10 वाले आपण किती पॅक घ्यायचे खाली बघायचं. ती एकूण लसावी एवढी बेरीज झाली पाहिजे. लसावी एवढी बेरीज आली पाहिजे. असं पद्धतीने सोडवायचं आहे ते आपल्याला. त्यानंतर बघा पुढला प्रश्न की 3 घंटा सकाळी 6:30 वाजता एकाच वेळी होईल तर घंटा अनुक्रमे 9, 12, 48 मिनिटांनी टोळी देत असल्यास त्या 3ही घंटा पुन्हा किती वाजता एकाच वेळी असतील? काय काढायचं? लसावी काढायचं आणि तेवढी मिनटं पुढं सरकवायचं. मिनटाचं रूपांतर तासामध्ये करा आणि नंतर आपण ते तास पुढं सरकवू शकता. नंतर पुढला प्रश्न बघा. एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना 81 चॉकलेट्स व 108 बिस्किटे पुढे समप्रमाणात वाटले तर
त्या वर्गात जास्तीत जास्त किती विद्यार्थी संख्या असेल. या ठिकाणी तुम्हाला काय काढायचं, मसावी काढायचा. काय काढायचा, मसावी काढायचा. त्यानंतर पुढला प्रश्न बघा. ए आणि बी अंड्यात अनुक्रमे 145 116 लिटर दूध आहे. दोन्हीमधील दूध बरोबर सारख्या वेळा मापता येईल असे मोठ्यात मोठे डब्याचे घनफळ किती असेल, यांचा काय काढा, मसावी काढून घ्या. ठीक आहे, मसावी काढला की उत्तर तुमचं येऊन जाईल. आणि 14, 36 आणि 66 या संख्येचा मसावी काढा. आपला मसावी काढता येतो. आणि शेवटचा प्रश्न आहे, 1 मीटर 75 सेमी, 4 मीटर 30 सेमी व 6 मीटर 50 सेमी बरोबर मोजण्यासाठी लागणाऱ्या टेपची लांबी किती असेल. 1 मीटर 75 सेमी म्हणजे पहिल्यांदा रूपांतर करून घ्या सेंटीमीटरमध्ये. 175 सेमी, 450 सेमी आणि 650 सेमी अशा पद्धतीने करून घ्या आणि त्यांची काय करा, मसावी काढा. त्यांचं उत्तर तुमचं येऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही मसावी नसावी हे प्रकरण, प्रत्येक उदाहरण तुम्हाला काय करायचं हे सांगितलं आहे. तुम्ही त्या क्रिया केल्या तर तुम्हाला 100% सगळी उदाहरणं सुटतील. जर काय अडचण असेल तर संपर्क साधा आणि